बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक खायला तर सर्वांना आवडतात, पण असे कळीदार बनवायला सांगितलं की मग मात्र काय जमत नाही। पण आता याची चिंता तुम्ही सोडा, कारण मी आज तुम्हाला भरपूर साऱ्या टिप्स नाही परिपूर्ण अशी रेसिपी शेअर करणार आहे। डिटेल रेसिपी जाणून घेण्याकरिता खाद्यप्रेमी चॅनलला नक्की व्हिजिट करा। सर्वात अगोदर आपण सारण तयार करून घेतलं, त्यासाठी 1 चमचा तुपामध्ये 1 चमचा खसखस, 2 वाटी खोवलेलं नारळ, 1 वाटी किसलेला बारीक गुळ व्यवस्थित असा परतवून घेतला पूर्णतः पाणी आटेपर्यंत। आपलं सारण तयार झालं, नंतर उकड तयार करून घेऊयात। उकड करण्याकरिता कढाईमध्ये अर्धा वाटी दूध, अर्धा वाटी पाणी, अर्धा चमचा साजूक तूप, चवीनुसार मीठ आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घातलं। छान असं व्यवस्थित मिक्स करून 10 मिनिटाकरिता वाफ काढून घेतली। आता ही व्यवस्थित मौसूत होईपर्यंत मळून घ्यायची आणि नंतर लिंबा एवढा उंडा घेऊन लगेचच प्रेस यंत्रात याची एकदम पातळ अशी पारी बनवून घ्यायची। आता लगेच या पारीला पटापट एकसारख्या खोलवर कळ्या पाडून घेऊयात। या कळ्या जर तुम्हाला जमत नसेल तर त्याकरिता माझा लॉंग व्हिडिओ नक्की बघा, त्यामध्ये मी भरपूर साऱ्या बारकाव्यांसह टिप्ससह रेसिपी शेअर केली आहे। तयार झालेल्या या जवळपास 21 कळ्या जवळ घेऊन मोदक व्यवस्थित असा बंद करून घेऊयात। वरती जर एक्स्ट्राचा पार्ट आला असेल तर तो कट करून टाकायचा। बघा किती मस्त असा सुरेख कळीदार मोदक तयार झाला। संपूर्ण मोदक तयार करून झाल्यानंतर त्यावर केशर काडी लावून घेतली आणि 10 मिनिटाकरिता वाफवून घेतला। बघा या मोदकांवर किती छान अशी ग्लेज आलेली आहे आणि मस्त असा मऊ लुसलुशीत झालाय, ट्रान्सपरंटही आहे। तुम्ही देखील नक्की ट्राय